टी खूप चांगल्या पद्धतीने परिचित आहे. या दोन टीम मध्ये आतापर्यंत 3 मॅच झालेले आहेत, ज्यामध्ये कासगाव संघाने 2 मॅच जिंकल्यात, एकदा धामोते संघ जिंकलाय. म्हणजे या संघाचा भरपूर अभ्यास कासगाव संघाला आहे आणि धामोते संघाला देखील आहे. 12 बॉल 25 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल खाली राहिला, अपेक्षित हाईट नव्हती, भावेशला फसवलं या बॉलवर. गोलंदाजी ट्रॅक वरती परेश आहे, टाळ वाजतायत. आमदार ट्रॉफी मध्ये हा सामना आता शेवटच्या मोमेंट पर्यंत आपल्याला असंच खेळवून ठेवील असा सामना आहे. 11 बॉल 25. आधी कासगावने 62 जरी केले असले तरी संघ वेगळा होता, आता बॉलिंग वेगळी. 11 बॉल 25. ट्रॉफीसाठी ही मॅच आहे. आमदार चषकाची ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या नावावर होईल. टॉप 6 ची 6वी टीम असेल. परेशचा बॉल स्टेप आउट केलं होतं, भावेशने विकेट किपरच्या हातात आहे बॉल. आणखीन एक डॉट बॉल. 10 बॉल आता 25. खतरनाक बॉलिंग करतोय परेश. दामोदर संघाला याच ओव्हर मध्ये परेश वरती निर्भर होतं की परेशची बॉलिंग कशी पडेल. पहिले 2 तर डॉट आलेत, आता 10 बॉल 25. मॅच मध्ये प्रत्येक खेळाडू इन्व्हॉल्व आहे. प्रत्येकाला माहिती आहे की आपली एक एक मिस्टेक, एक एक मोमेंट फार इम्पॉर्टंट आहे. 10 बॉल 25. शांतता खेळाडू कक्षामध्ये आपण ठेवा. 10 बॉल 25 मॅच आहे. तिसरा बॉल रनआउट कमावण्याची चान्स आहे आणि आउट झालाय तो भावेश. 3 बॉल एकही रन आलेले नाहीये. मॅच आली आता 9 बॉल 25 आणि नवीन बॅटर राज लहाने मैदानाच्या आतमध्ये चाललाय. भावेशला 3ही बॉल वरती मात्र इथून रोखलंय ते परेशने. मॅच 9 बॉल 25 आहे. आता जिंकणार कोण? श्री गणेश कासगाव की त्यांच्या विरोधात स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश 11 धामोते. अमोल विरले साहेबांचा हा संघ. 9 बॉल मध्ये त्यांना धावा वाचवायच्यात 25. खरं तर जे प्रेक्षक झोपले होते ते पण आता जागे झालेत. बघा कॅमेरामॅन टेपावरती आपण मारा. रात्रीचे 3:15 वाजता प्रेक्षक इतक्या शिस्तीमध्ये, एकदा कॅमेरा मारा तिकडे बघा प्रेक्षक हात करतायत. जल्लोष 3:15 वाजता प्रेक्षकांचा जल्लोष आहे. क्रिकेटवरचं प्रेम, वाकसकरांवरचं हे प्रेम. 3:15 वाजता इतकी एनर्जी आमच्या प्रेक्षकांमध्ये. धर्माप्पा यांचा वाढदिवस आज खास दिवस आहे. धर्माप्पा यांचा जय हनुमान वाकसच्या वतीने वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. 9 बॉल 25. परेशच्या समोर राज उंच गेलाय, पकडले कॅच राहुल राणेने. आली मोठी विकेट. परेशने केली कमाल, राहुलने पकडली कॅच. कॅच विन द मॅच. इम्पॉर्टंट विकेट. राज लहाने आउट. लहाने आउट. दीपक शेठ दळवी एक वेल फिट बॉडी बिल्डरही म्हटलं तरी हरकत नाही. दीपक शेठ या मंचावर. 8 चेंडू आता 25. करण लहानेची विकेट, भावेशची विकेट. राहुल राणे एक चांगला फिल्डर आहे, बेस्ट फिल्डर आहे या संघाचा. जर का ही कॅच जेव्हा हवेत गेली ना, पाठीराख्यांना माहिती आहे की राहुल कॅच सोडणार नाही, कारण कॅच सोडली तर मॅच सुटेल. त्यामुळे आता 8 बॉल 25. 12 बॉल 25चं इक्वेशन. मागच्या 4 बॉल मध्ये एकही रन आलेले नाहीये. फुल ऑन टेन्शन आहे. मार्केवाडीचे सॅम वॉर्मअप करतायत. नेक्स्ट मॅच मध्ये ते उतरणार आहेत. 8 बॉल आता 25. सगळ्यांच्या मनामध्ये विचारचक्र सुरू आहे. 3 सिक्सर. 3च ओव्हरची मॅच असेल यानंतर. आता त्या 3 सिक्सरची गरज आहे कासगावला. 3 ओव्हरचीच यानंतर मॅच असेल, ही गोष्ट लक्षात घ्या मार्केवाडी. 8 बॉल 25. परेश रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. 5 चेंडू डॉट टाकले. टाळ होऊन जाऊ द्या बॉलिंग साठी. ज्या ओव्हर मध्ये श्री गणेश कासगावला सामना आपल्या बाजूने खेचायचा होता, तिथे परेश या बॉलरने 5 लगातार डॉट बॉल टाकलेत. मेडन ओव्हर कडे वाटचाल. आमदार चषकाच्या फायनल नाईट मध्ये धामोते संघाचा परेश जर का मेडन ओव्हर टाकतोय तर संघ मालक अमोल विरले यांच्याकडून 1000. 25 धावांची गरज आहे. 7 बॉल 25. मेडन ओव्हर टाकणार का परेश? शेवटचा बॉल.
आणि या दरम्यान कॅच पकडली. जल्लोष विकेटचं सेलिब्रेशन. इट्स टाइम टू सेलिब्रेट. मेडन ओव्हर टाकली आहे धामोत्याच्या परेशने. संघ मालक अमोल विर्ले यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज आलेला आहे. काय बॉलिंग केली. 6 बॉल 0 धावा आणि महत्वाच्या विकेट काढल्यात श्री गणेश कासगावच्या. करण लहाने, भावेश आणि आता राज लहाने या मॅचला फिनिश करणार का. 6 चेंडू 25 धावा आणि शेवटची